हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? अपेक्षा करते की मस्तच असाल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हा गुढीपाडव्याचा व्हिडिओ आहे. लेट आलेला आहे माहिती आहे, परंतु खूप धावपळ असल्याने थोडंसं लेट टाकला आहे मी. तर गुढीपाडव्याचं काय महत्त्व असतं ना, थोडक्यात मी ते सांगते. गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. याच दिवशी चैत्र महिन्याची सुरुवात होते. हिंदू पंचांगानुसार हा वर्षाचा पहिला महिना आहे, त्यामुळे याला खूप शुभ आणि पवित्र मानले जाते. मान्यता आहे की या दिवशी भगवान ब्रह्मा यांनी सृष्टीची निर्माण केली, म्हणूनच हा दिवस नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. महाराष्ट्रात या दिवशी घरासमोर गुढी उभारली जाते, जी विजय, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक असते. चैत्र महिन्यात निसर्गही नव्याने बहरतो. झाडांना नवी पालवी फुटते, वातावरणात उत्साह आणि ताजेपणा जाणवतो. म्हणूनच हा महिना धार्मिक, सांस्कृतिक आणि आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी कडुलिंब आणि गूळ खाण्याची परंपरा आहे. कडू आणि गोड या दोन्ही चवी आयुष्यातील सुख-दुःखाचे प्रतीक मानले जातात. यामुळे आपल्याला वर्षभरातील प्रत्येक परिस्थिती स्वीकारण्याची शिकवण मिळते. गुढीपाडवा महाराष्ट्रासोबतच भारतातील इतर भागातही हा दिवस नववर्ष म्हणून साजरा केला जातो. जसे की कर्नाटक व आंध्र प्रदेशमध्ये उगडी म्हणून आणि काश्मीरमध्ये नवरेश म्हणून साजरा केला जातो. तर गुढीपाडव्याच्या आणि चैत्र महिन्याच्या या पवित्र निमित्ताने आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या आयुष्यात सुख, शांती, समाधान, समृद्धी आणि आनंद येऊ. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वांचं माझ्या प्रिया कुठार व्लॉग या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर इथे पहा, मी ना गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री 3 वाजता उठून लवकर आवरून 4 वाजेपर्यंत म्हणजे मंदिरामध्ये पोचले होते आणि देवीची, तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतले होते. नवीन वर्षाची सुरुवात मी तिच्या आशीर्वादाने केली. तर मी तो पण व्हिडिओ बनवलेला आहे. तर म्हणजे खूप जणांना माहिती नाही आहे की पास काढून दर्शन कसं घ्यायचं ते. तर म्हटलं एक व्हिडिओ मी बनवूनच टाकते त्याच्यावर, म्हणजे आलेल्यांची कोणाची धावपळ उठणार नाही. तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर नवीन वर्षाची सुरुवात आपण कशापासून करतो, तर ते सुरुवात हळदी लेपनापासून करतो. तर मी इथं सुरुवातीला हळदी लेपन करत होते. अगोदर मी एका ओल्या कापडाने स्वच्छ असं ते उंबरठा पुसून घेतला, जे की मी त्याच्यावर थोडंसं लिक्विड वगैरे टाकते किंवा मिठाचं पाण्यात बुडवून ते पुसून घेते. कारण की असंही हळदी लेपन असतं, तिचं म्हणजे कीड वगैरे लागत नाही. तरी पण मी लिक्विड किंवा मिठाच्या पाण्याने मला पुसून घ्यायची सवयच आहे. तर इथं कॅमेरा थोडासा मी असा ठेवू का तसा ठेवू, तुम्हाला कुठल्या बाजूने व्यवस्थित दिसेल, माझी रांगोळी छान काढलेली तुम्हा सर्वांना दिसते का नाही, ह्याची माझा नुसता खटापटोप चालू होता. म्हटलं शेवटी एका ठिकाणी याला ठेवावं आणि आपण सुरुवात करावी म्हटलं. परत इथं सुरुवात झाली होती माझी रांगोळीपासून. माझी देवपूजा वगैरे झाली होती लवकरच, परंतु बाहेर थोडंसं उजाडलं नव्हतं, म्हणून मी फक्त बाहेरलं झाडून घेतलं, पुसून घेतलं आणि मध्ये येऊन मी देवपूजा करायला लागले. आता थोडंसं उजाडलं आहे आणि आता इथं थोडीशी हळदी लेपन आणि रांगोळी वगैरे काढावं असं म्हटलं. तर ना मी इथं सकाळी म्हणजे उठल्यानंतर इतका ना, मी इथं रांगोळी काढत होते त्यावेळेस चिमण्यांचा इतका किलबिलाट चालू होतं ना, अक्षरशः असं वाटलं होतं की थोडंसं मी घेतलं होतं रेकॉर्डिंगमध्ये चिमण्यांचा आवाज, परंतु मी बॅकग्राऊंडला ब्लूटूथवरती थोडंसं
देवांची गाणे वगैरे लावले होते, तर ते कॉपीराईट पडल म्हणून मी परत ते कट केला. तर हे पहा, इथं माझी रांगोळी वगैरे सगळी काढून झाली होती. फक्त तुळशीला पाणी घातले नव्हते, आणखीन सूर्यनारायण उगवले नव्हते, तर त्याच्यामुळे मी तुळशीला पाणी थोडंसं उशिरा घातले. तर नवीन वर्षाची किंवा आपल्या सणवार कुठलाही असो, तर आपण सुरुवात पुरणपोळीनेच करतो. प्रत्येकाच्या घरामध्ये आज पुरणपोळी असतेच असते, माझ्याही घरात आहे तसंच. आणि थोडासा साधा स्वयंपाकही माझ्या घरी असतो, जसे की चपाती आणि भाजी. तर पुरणपोळी नवीन वर्षाची सुरुवात हे गोड खाऊनच केली जाते असं म्हणतात, म्हणून पुरणपोळी ही केली जाते. तर घरामध्ये ना खुशीचे बाबा पुरणपोळी जास्ती खात नाहीत, तर त्यांच्यासाठी मला थोडंसं आपलं मटकीची भाजी आणि चपाती करावी लागली डबल. तर इथं मी गूळ वगैरे सगळं टाकून शिजवून पुरण म्हणजे शिजवायला टाकलं होतं. तर आता हे खूप मोठं काम आहे, जे की पुरण वाटायचं. तर माझ्याकडे ना अगोदर पुरण पात्र पण आहे बरं का, परंतु त्याला पायामध्ये असं दोन्ही बाजूनी धरायचं, त्याला इतकं म्हणजे त्रास होत होता ना, अक्षरशः पायाला ते कधी कधी चटकासुद्धा बसायचा मला. तर म्हटलं ते मी ठेवलं, आणि शेवटी हे पुरणाची चाळणी असते, आपण ह्याच्यावरती तांब्या किंवा ग्लास वगैरे पण ठेवून, असं एक जड पदार्थ असतं ना, तर ते ठेवून फक्त घासायचं असतं. खाली पुरण आपल्या पण पडतं, परंतु माझं पुरण म्हणजे असं थोडंसं जास्ती शिजलं गेलं होतं, म्हणून मी पळी असते ना, तर त्याच्यानेच ह्याला मी वाटत होते. तर तुम्ही पाहू शकता किती पटपट वाटत होतं हे. मध्ये मध्ये माझा थोडासा हातसुद्धा दुखत होता, कारण थोडंसं वेळ लागत होतं, तर त्याच्यामुळे. आणि पुरण म्हणजे ते पात्र असते ना, तर त्याच्यानेही हात दुखतो गोल फिरवून फिरवून, म्हणून म्हटलं आता ते नाहीच वापरायचं म्हटलं, म्हणून मी हे चाळणी काढली होती वापरायला. तर हे फक्त वरून गोल फिरवायचंच काम असतं ह्याला. तर मी हे पटपट वाटून घेत होते, थोडंसं स्पीडमध्ये पण लावले होते थोडं. कधी डाव्या हाताने तर कधी उजव्या हाताने, तर असं माझं चालू होतं हे पुरण वाटण्याचं काम. तर शेवटी इथं फिनिश झालेलं आहे पुरण वाटून माझं. थोडंसं खाली पण 1-2 हात फिरवलं की पटपट पुरण वाटलं जातं. तर आता हे पूर्ण पुरण वाटून झालं होतं ना, तर ते वरचं शेवटचं थोडंसं म्हणजे राहतं, जे की ते पडतच नाही, तर मी ते काढून तर ठेवते, नाहीतर सहसा ते सगळं असं व्यवस्थित गोळा करायचं आणि कट निघते पुरणाची. तर ते शिजवायला ठेवले होते मी, तर त्याच्यामध्ये मी हे टाकून देत असते, म्हणजे खूप चव वेगळी टेस्टी लागते हे आमटीची, म्हणून मी त्यात पुरण थोडंसं का होईना असं टाकते. आता काम होतं भजे. मी कितीही कांदा म्हणजे चिरण्याचं स्किप केलं ना, म्हणजे डोळ्यांना त्रास होतो, पाणी येतं डोळ्यांना, कितीही म्हटलं ना, तरी मी आता हे खिसून घेत होते. खिसताना सुद्धा माझ्या डोळ्याला पाणी आलतं. पहा, म्हणजे कांदेसुद्धा किती तिखट येत आहेत बाजारात. तर इथं चवीपुरतं मीठ, आणि जे आपण कढीपत्त्याचा चुरा काढला होता ना मिक्सरमधून, मी तेही थोडंसं टाकते, आणि थोडासा ओवा टाकला त्याच्यामध्ये, आणि पाणी. अगोदर हे सगळं ना म्हणजे मिश्रण करून घ्यायचं, एकदम मिक्स करून घ्यायचं, आणि नंतरच त्याच्यावर पाणी टाकायचं. आणि सोडा जो असतो ना, तो आत्ताच नाही टाकायचा, जेव्हा आपण भजे तळतो ना, तर तळायच्या एक 5-6 सेकंद, म्हणजे भजे तळायला घेतो ना, त्याच वेळेत सोडा टाकायचा. नाहीतर मग तुम्ही आता सोडा टाकून ठेवलात ना, तर ते पीठ थोडंसं फुगतं, आणि तळते वेळेस ना तेल जास्ती धरतं, म्हणून शेवटीच सोडा टाकायचा जेव्हा आपण तळतो ना, तर त्याच वेळेस. तर आता हे मी असं मळून वगैरे थोडंसं ठेवते आता बाजूला ह्याला. आणि मी म्हटल्यासारखं ह्यांच्यासाठी ही मटकी केली होती मी.
असंही पुरणाची आमटी असते, पण ते भातासोबत असते आणि पोळी दुधासोबत आणि चपाती कशासोबत, म्हणून हे थोडीशी मटकी पण मी टाकली होती शिजवायला. इथं मी आमटीला फोडणी दिली होती. याला कट म्हणतात, आमटी म्हणतात आणि म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या म्हणजे बघा ना, प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये ना सणाला वेगळी नावं आहेत, पदार्थाला वेगळी नावं आहेत. आता आपल्या भागामध्ये म्हणजे माझ्या तर घरी ना ह्याला येळण्याची आमटी, येळवण्याची आमटी असं म्हणतात, पण काही भागामध्ये त्याला कट म्हणतात, काही भागामध्ये त्याला आमटी म्हणतात, कुठं कुठं ना वेगवेगळे शब्द आहेत खूप. तर मेन आता हे चालू होतं. मेन जो प्रकार आहे तो पुरणपोळीचा, जे की मला फार आवडते आणि मी छोट्या पोळ्या अजिबात टाकत नाही, भरपूर पुरण भरते आणि मोठी अशी पोळी मी टाकते, कारण की छोटी पोळी मला अजिबात आवडत नाही म्हणून. आणि त्यातल्या त्यात आवडीचा पदार्थ आहे हा माझा पुरणपोळीचा. माझं सगळं काम आवरून झालेलं होतं. लवकर उठल्यामुळं देवपूजा वगैरे सगळं फास्ट झालं होतं. मंदिरामध्ये पण जाऊन आले होते ना, तर त्याच्यामुळे म्हटले की आता राहिलेल्या वेळात आपण स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घ्यावं. सगळं आवरून झाल्यानंतर मग गुढी उभारता येते म्हणून. आणि तसा पण गुढी उभारण्याचा टायमिंग हा 8:30च्या पुढून होता. इथं माझ्या पुरणाच्या पोळ्या पण झालेल्या होत्या करून आणि म्हटलं आता पापड पण भाजून घेऊयात, म्हणून थोडेसे पापडे पण भाजले. पहा ना, आता म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आता ना चैत्र महिन्यापासून सगळ्या सणांची सुरुवात होते आणि चैत्र महिन्यात कुणी कुणी आपल्या कुलदेवताच्या पण दर्शनाला जातात. कुलदेवीची ओटी भरणे, चैत्र नवरात्री पण असते कुठल्या कुठल्या भागामध्ये. आणि म्हणजे आपले जे कुलदेवी असतात ना, तर त्यांची सेवा करण्याचा हा महिना असतो, जो की चैत्र महिना. तर कोणी कोणी ह्या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला पण जातात. तसंच मीही नवीन वर्षाची सुरुवात कुलदेवीच्याच दर्शनाने केली होती. इतकं भारी वाटत होतं ना पहाटे उठून. तो मी व्हिडिओ नक्की टाकणार आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर इथं मेन काम चालू झालेलं होतं यांचं. दरवर्षी आम्ही दोघं उभा करतो गुढी. प्रत्येकाच्या घरामध्ये दोघं उभा करत असतील, पण ना इथं हे पुसत होते हे बांबू. तर गुढीला आपली काटापत्राची साडी घालावी, आवर्जून पिवळ्या रंगाचीच साडी घालावी. तर इथं ब्लाऊज पीस पण काढला होता, साडीसोबत पीस पण त्याला घालावे असं म्हणतात. तर हे जे आहे ना, हे तोरण मी ना हे काठीला असं गुंडाळण्यासाठी आणले होते. दोन होते, मी त्याचा गाठ मारून त्याला एकच तयार केलं, पण ते काय पुढे झालंच नाही, कारण की सुतळी लागते बांधायला. तर माझ्याकडे सुतळी नव्हती, म्हणून मी आपल्या उलन असतात ना, आपण पडदे वगैरे करतो किंवा ताटावरचं विणकाम करतो, तर मी तेच घेतले होते बाहेर बांधायला, म्हणून मी त्याचं स्किप केलं ते लावायचं, त्याला बांधायचं म्हणून. तर इथं मी गुढीला साडी घालत होते. तर फक्त काही नाही, सोपी पद्धत आहे. फक्त निऱ्या करून घ्यायच्या साडीच्या आणि ते गोल गुंडाळून द्यायचं आणि बांधून द्यायचं काठीला. खूप सोपी पद्धत आहे.
तर खुशीला तुम्ही पाहू शकतात, नेहमी माझ्या मागे मागेच असते ती. मी गेले की माझ्या मागे येते, मी आले की माझ्या मागे येते. तिला माझ्यासोबतच यायचं असते, मम्मा काय करते काय नाही. तर शेवटी मी जे सामान आणलं त्यातलं तिलाही एक घ्यायचं होतं, मग ती गळ्यामध्ये घातली. पण शेवटी ते खडी साखरेचं होतं ना, तर ते टोचत होतं शेवटी पण तिनं ते थोडा वेळ घातलं, खाल्लं आणि परत शेवटी ते आता टोचालंय मम्मा हे म्हटली आणि काढून ठेवली तिनं. लहान लेकरांचं खूप मस्त असतं, बिनधास्त असतात. खरंच लहान लेकरांसारखंच जगायला पाहिजे. तर इथं पहा मी बाहेर आलेलं होतं शेवटी. आणि जे मी तोरण आणले होते ना, असा विचार केला होता की माझी गुढी थोडीशी उंच जाईल आणि मी त्याला खालती ना असं तोरण होतं त्याच्याने असं गोल 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 गुंडाळून एकदम नसे का ते एक गुंडाळल्यानंतर खूप भारी दिसते ते. म्हणून माझा तसा थोडासा प्लॅन होता, पण तो फिसकटला प्लॅन, कारण माझ्याकडे सुतळी नव्हती म्हणून. तर आता ते हे आहेत ना, तर ते उलनच्या दोऱ्यानेच ते बांधत होते. उलनचा दोरा पण तुटत नाही आणि एक थोडासा मला दोरा सापडला होता, तर त्याच्याने ते तर हे पहा खुशी तिच्या मैत्रिणीकडे जाऊन आली होती. तिच्या मैत्रिणीच्या आईने तिला आणखीन एक दिलं. तर तिला सुरुवातीला फार असं भारी वाटायलं, मम्मा हे मला गळ्यात घालायचं असं तसं. शेवटी टोचाल्यानंतर एक काढूनच ठेवली तिनं, दोन्ही पण काढली. तर आता इथं हे नारळ फोडायचं, अशा फरशीवर नारळ फोडता येत नाही, म्हणून एकतर मी खलबत्त्याचा आपला जो धोंडा असतो ना ते देते, नाहीतर मग ते समोर ह्यानी फोडत होते त्या कटकड्यावर. पण तिथंही फुटलं आणि त्यातलं पाणी ना खुशीलाच प्यायचं असतं. कधीही नारळ फोडू ना आम्ही तर खुशीलाच पाणी प्यायचं असतं. तुम्ही पाहू शकता तिनं ना तयारच होती की मला पाणी द्या म्हणून. तसंही तिला नारळ पाणी ना फार आवडतं. तर इथं फायनली पूजा झाली होती माझी. तर पाहू शकता तुम्ही, एकदम साधी सिंपल सोबर असं नवीन वर्षाची सुरुवात केली होती. दाराला तोरण हे म्हणजे असायलाच पाहिजे, लावायलाच पाहिजे. खरं तर आंब्याच्या फाट्याने लावतात, पण मला ते भेटलं नाही, म्हणून मी ते विणलेलं होतं हाताने, तेच लावून दिलं. आणि शेवटी हे आमचे कुलदेव आहे, तिथं पण आम्ही दर्शनाला गेलो, थोडंसं नैवेद्य वगैरे तिथं पण नेलो. आणि कधीही कुलदेवाला जाताना आपला घरातला कुलदेव आणि जो तिथलं ठिकाण आहे ना कुलदेवाचं, त्या दोघांची भेट घालून द्यायची असते म्हणे. तर मी माझ्या घरातला पण कुलदेव नेलेला होता. तर ह्यांनी तिथं अभिषेक घातलं, नारळ वगैरे फोडून सगळी पूजा वगैरे केली. तर चला आता भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ. तुम्ही तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बाय.